विट्यातील या महिला घाणीच्या साम्राज्यातून काम करतात, रोगराईच्या संकटाशी सामना करतात। केंद्रीय व राज्य सरकारला या महिलांनी केली मागणी, आम्ही गरीब आहे, आमचे कोणी मायबाप होईल का? स्वच्छ देश आणि सुंदर देश ठेवण्यासाठी देशाचे पंतप्रधान प्रधानमंत्री या संपूर्ण देशासह महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेबाबत सर्वांनाच आवाहन करतात। परंतु अनेक जण स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होते। नगर परिषदपासून नगर पंचायतपर्यंत सर्वत्र ही स्वच्छता अभियान मोहीम राबवली जाते। परंतु विटा शहरामध्ये आज या महिला दिवस रात्र आपलं कुटुंब जपण्यासाठी आपल्या आरोग्याची कधीच काळजी घेतली नाही, आपल्या जीवाचीही कधी काळजी घेतली नाही। गरीब आहेत, कष्टमोल मजुरी करून आपल्या कुटुंबाची रोजीरोटी चालवतात। आज विटा शहरातील एका ठिकाणी बस स्थानक परिसर व पाठीमागील बोळ या ठिकाणी सुका कचरा ओला कचरा वेगवेगळा करून पोती भरली जातात। अक्षरशः त्यांच्या हातापायावरती आगीचे साम्राज्य, किडे मुंगे त्यांना त्या ठिकाणी चवताना दिसून येत आहेत। तरीसुद्धा या महिला आपल्या कामात मग्न आहेत। केंद्रीय आणि राज्य सरकारला त्यांनी हात जोडून विनंती केली आहे। आम्हाला याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारने काहीतरी मदत करावी। आमच्या गरिबाच्या पाठीशी केंद्र आणि राज्य सरकारने उभं राहावं ही विनंती करत आता कोरोना नको यासाठी विट्यातील सर्व नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवून केंद्र आणि राज्य सरकारने जो स्वच्छतेचा संदेश दिला आहे यामध्ये खरंच सहभागी होऊन आपण सर्वांनी आपलं आरोग्य जपावं असं म्हणत महिला आजही कष्ट करतात। याच बेरोजगार महिलांच्या पाठीशी केंद्र आणि राज्य सरकारने मदतीचा हात देत यांचा कुठेतरी विचार करावा। N24 मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार, विटा। मागणी आहे जेणेकरून आज तुम्ही एवढं स्वच्छता करताय, घाणीमध्ये एवढं रात्रंदिवस राबवताय, तुम्ही आजाराला भेट नाही, काय नाही, काय सांगाल याबद्दल तुम्ही केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला? केंद्र सरकार राज्य सरकार आमचं एवढंच ऐकावं की आम्हाला कुठंतरी आधार कोरभर भाकरीचा द्यावा आणि आम्ही 15-16 वर्ष इथं काम करतोय। बर, आम्हाला त्याचं काहीच मिळलं नाही। आम्ही कंपनी तर्फे डिपो तर्फे करतोय, पण आमची कुणीच काही दखलच घेत नाही आमची। मग तुम्हाला पहिल्यापासूनच तुम्ही स्वच्छता अभियानामध्ये वावरताय, डिपो तुम्हाला असं वाटत नाही काही भ्या वगैरे काय घाणीचं काय नाही? पहिल्यापासून करोना मध्ये केलंय काम। बर, बिन मास्क लावता बिन काय करता आम्ही करोना मध्ये केलंय। म्हणजे तुमची एकच मागणी आहे की आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं आपलं तुमच्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या महिलांना कुठंतरी आधार द्यावा, कुठंतरी आजचा विचार करावा। ओके, ठीक। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।